नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची तारीख आहे 19 जून 2026 आणि तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता बंगालच्या उपसागरात आणि विदर्भापर्यंत कशा प्रकारची एक सिस्टम बनलेली आहे. आता महाराष्ट्रात किंवा विदर्भात येणारा हा पाऊस आपण प्री मॉन्सूनचा म्हणतो, परंतु जर आपण या भागात, मी आता माऊस ॲरोकडे बघा, या भागात जो पाऊस पडणारा आहे हा मॉन्सूनचा आहे, बरोबर. कारण जर का आपण नॉर्दर्न लिमिट ऑफ मॉन्सून पाहायला गेलो तर इथे बघा, इथपर्यंत म्हणजे ओडिशा आणि छत्तीसगड दक्षिण भाग जो आहे अति टोक, तिथपर्यंत मान्सूनची प्रगती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दाखवलेली आहे. ठीक आहे. तर आत्ता जी परिस्थिती स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, गेल्या आपण जूनमध्ये दररोज ह्या गोष्टी मॉनिटर करत आहोत. आज जवळपास आत्ता वाजलेले आहे 3:30 आणि मी 1:30 वाजतापासून ही सिस्टम तयार झालेली इथे पाहत आहोत. ठीक आहे. कशा प्रकारचे ढग निर्माण झालेले आहे, ही मान्सूनची चाहूल आहे. ठीक आहे. तर आपल्याला पुढे दिसत आहे की 24च्या पुढे आपल्याला पाऊस चालू होईल, हे मी व्हिडिओमधून सातत्यानं बोलत आहो. परंतु काही कमेंट आहे. आता हे विश्वा कांबळे साहेबाची कमेंट बघा. हे म्हणतात की जर प्री मॉन्सूनचा एखादा चांगला पाऊस आला आणि जर का आपण त्याच्या भरोश्यावर पेरणी केली आणि आपण जसं सांगत आहोत तसा जर पाऊस आला तर त्या प्री मॉन्सूनचा पावसाचा आपल्याला फायदा होऊ शकतो. आता पण प्रॉब्लेम असा आहे की कोणतंही लो प्रेशर सोबत मॉन्सून सिस्टम बनताना दिसत नाही. जर मॉन्सून सिस्टम बनताना दिसत नाही तर सर्वसाधारण निरीक्षण करणारा मी अशा गोष्टी मांडूच शकत नाही तुमच्यासमोर. काही तुमच्यापर्यंत न्यूज येतात म्हणजे अंगात देव आल्यासारखं आणि स्वतःत काहीतरी शक्ती असल्यासारखं जे बोलतात, तर त्यांचे हवामान अंदाज आपण पाहिलेले आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळं अशा कोणत्याही हवामान अंदाजाच्या भरोश्यावर न जाता तथ्य तुमच्या पुढे मांडणे, खऱ्या गोष्टी तुमच्या पुढे मांडणे, हे आपलं काम चालू आहे. ठीक आहे. आणि ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो कंटिन्यू, ते 19 तारखेपासून गेल्या 18 तारखेच्या आधीपासून थोडं 17 तारखेपासून मी तुम्हाला दाखवत आहोत जे काही बदल होत आहे ते. 18 तारखेपासून जे बदल आता सुरू झाले आणि 24पासून जे होणार. ठीक आहे. आपण तारीख पहिली सांगितलेली 18 आणि 2 त्यानंतर 24. ठीक आहे. तर ते चेंजेस होणार. पण मान्सून सिस्टम जी बनायला पाहिजे लो प्रेशरसोबत, समजून घ्या तुम्ही, ते जर बनताना आपल्याला दिसली तर 26पासून आपल्याला पॉझिटिव्ह पाऊस चालू होणार. ठीक आहे. तर आपण याच्यावर परवाच्या दिवशी नक्कीच 100% तुम्हाला एक क्लिअर कट असा काही बाबी दाखवून मी समोर व्हिडिओ देऊ आणि त्यातून आपल्याला बरेचसे निर्णय जवळ आल्यासारखे वाटतील की ते आपले दिवस आता लागवडीचे जवळ आलेले आहे. ठीक आहे. परंतु रिस्क आहे, त्यानुसार आपण दुबार पेरण्या हे वाचवत आहोत आणि शेतकऱ्यांचा फायदा त्यात झालाच पाहिजे. तर बघू पुढं आणखी काही बदल असल्यास मी व्हिडिओ देतो. प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा. धन्यवाद.